श्री स्वामी समर्थ। हनुमान जयंती म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एके ठिकाणी फक्त एक नारळ ठेवायचा आहे। हिंदू धर्मात बजरंगबली हनुमानाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। हनुमान जयंती दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो। हनुमान आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करत असतो अशी सुद्धा धारणा आहे। शास्त्रामध्ये हनुमंत हे ऊर्जा, शक्ती, ज्ञान आणि भक्तीचे प्रतीक आहे। हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आणि विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हनुमान जयंती हा दिवस अत्यंत खास असतो। चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते। यंदा चैत्र पौर्णिमा 12 एप्रिल 2025 रोजी पहाटे 3:20 सुरू होईल आणि 13 एप्रिलला पहाटे 5:52 संपेल। त्यामुळे हनुमान जन्मोत्सव 12 एप्रिलला साजरा केला जाणार आहे। हनुमान हे शिवांचे 11वा अवतार आहेत। त्रेतायुगात देवाचा जन्म पृथ्वीवरती झाला। श्रीरामाने राक्षसांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला। यानंतर शिव चिंताग्रस्त झाले आणि 6 दिवसानंतर त्यांनी स्वतः हनुमानजी म्हणून पृथ्वीवरती जन्म घेतला। जेव्हा प्रभू श्रीराम सर्वांना राक्षसांपासून मुक्त करत होते तेव्हा हनुमानजी त्यांच्या मागे उभे राहून त्यांचे सर्व कार्य करत होते। तर अशा या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी फक्त एक नारळ अर्पण करायचं आहे। आपली कोणतीही इच्छा असेल, कितीही कठीण इच्छा असेल, आपल्या आयुष्यामध्ये दुःख असतील, अडचणी असतील, तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो। हा उपाय आपण आपल्या कोणत्याही समस्येसाठी करू शकतो। आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याचशा समस्यांचा आपण सामना करत असतो। कधी या समस्या आर्थिक असू शकतात, कधी त्या शारीरिक असू शकतात, तर कधी मानसिक सुद्धा असू शकतात। आर्थिक समस्या असतील तर आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही। माता लक्ष्मी स्थिर नसते, कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये पैसा टिकतो, पैशामध्ये वाढ होते। परंतु जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला नसेल तर अशा घरामध्ये पैशाच्या समस्या सुरूच असतात किंवा सततचे आजारपण घरामध्ये सुरू असते। या गोष्टी सुरू असतील आणि काही केल्या, घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक राहत नसेल, घरामध्ये नकारात्मकता भरलेली असते, तर अशा एक ना अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये असतात। आणि यापैकी कोणत्याही समस्येसाठी आपला कितीही कठीण काळ सुरू असेल तरी आपण फक्त एक नारळ इथे ठेवायचा आहे। आता हा नारळ आपण कशा प्रकारे ठेवायचा आहे, कोणकोणते साहित्य आपल्याला लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा। आपल्याला एक नारळ अर्पण करायचा आहे। योग्य आणि विशिष्ट पद्धतीने आपल्याला तो नारळ अर्पण करायचा आहे। आता यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे, तर एक नारळ लागणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला विशेष असे महत्त्व आहे। प्रत्येक धार्मिक विधीमध्ये किंवा पूजेमध्ये नारळाला महत्त्व आहे। आणि यानंतर अजून एक वस्तू लागणार आहे, ती म्हणजे शेंदूर। शेंदूर जो आहे तर तो हनुमानास अतिशय प्रिय आहे। या उपायासाठी शेंदूर का वापरायचा, तर शेंदूर हा हनुमानास प्रिय आहे। त्याचप्रमाणे इंद्रजितने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला असताना, उपचारासाठी संजीवनी वनस्पती घेऊन येत असताना गैरसमजुतीने भरताने हनुमानास बाण मारला आणि हनुमान खाली पडले। परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व लक्षात घेतल्यानंतर भरताने त्यांच्या जखमेवरती तेल आणि शेंदूर लावला आणि त्यामुळे ती जखम तात्काळ बरी झाली। आणि म्हणून शेंदूर जो आहे तर तो हनुमानास प्रिय आहे। याचप्रमाणे सीतामाई भाळी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले होते आणि सीतामाईंना विचारले होते की माई, हा टिळा तुम्ही का लावत आहात, तर तुझ्या स्वामींचे आयुष्य यामुळे वाढेल असे सीतामाईंनी सांगितल्यानंतर हनुमानजी सुद्धा प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागले। तर असा हा अतिशय महत्त्वाचा आणि हनुमानास अतिशय प्रिय असलेला शेंदूर आपल्याला या उपायासाठी लागणार आहे। नारळ घेताना नारळ हा नवीनच घ्यायचा आहे। यापूर्वी वापरलेला नारळ घ्यायचा नाही। पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे। कुठेही तडा गेलेला, तुटलेला नारळ आपल्याला उपायासाठी घ्यायचा नाही। नवीन आणि व्यवस्थित अखंड असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर हनुमानासमोर आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे। शक्य असेल तर नक्कीच चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। परंतु शक्य नसेल तर आपण मोहरीच्या तेलाचा, तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल। आणि यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत। नारळ जो आहे तर त्यावरती आपल्याला शेंदुराने स्वस्तिक काढायचा आहे। स्वस्तिक काढताना सुद्धा व्यवस्थित आपल्याला काढायचं आहे।
त्यामध्ये 4 बिंदू, दोन्ही बाजूला 2-2 उभे दंडक, तर हे सुद्धा काढायचे आहेत. हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि मंगलमय चिन्ह मानले जात असणारे जे स्वस्तिक आहे तर ते या नारळावरती काढायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला तो नारळ आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे. शेंडी जी आहे तर ती देवाकडे येईल अशा पद्धतीने नारळ पकडायचा आणि आपली इच्छा बोलायची आहे. घरामध्ये आजारपण असेल तर आजारपण नष्ट व्हावे अशी आपली इच्छा बोलायची. इतर कोणती इच्छा असेल तर ती बोलायची आणि ती इच्छा हनुमानास सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्याला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. आपल्याला हनुमान चालिसा 11 वेळेस म्हणायची आहे. 11 वेळेला शक्य नसेल तर 1 वेळेला का होईना परंतु हनुमान चालिसा पठण करायची आहे. आणि हेही शक्य नसेल तर 108 वेळेला ओम हम हनुमते नमहा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर नारळ जो आहे तर तो हनुमानास अर्पण करायचा आहे. याचप्रमाणे दुसरा एक नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे. तो म्हणजे घरातील एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तीचा त्रास होत असेल, नजरबाधा असेल, एखाद्या व्यक्तीला खूप अस्वस्थ वाटत असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून हा नारळ 11 वेळेला ओवाळून घ्यायचा आहे, म्हणजे उतरून घ्यायचा आहे. 11 वेळेला शक्य नसेल तर 3 वेळेला उतरून घ्यायचा आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानासमोर हा नारळ फोडायचा आहे. जेव्हा आपण हा नारळ उतरवत असतो त्यावेळेला सर्व वाईट शक्ती या नारळामध्ये येतात आणि हनुमानासमोर हा नारळ फोडल्याने हनुमानाच्या सामर्थ्याने त्या सर्व शक्तींचा नाश होतो. अतिशय प्रभावी आणि फक्त हनुमान जयंतीच्या दिवशी करता येणारे असे हे 2 उपाय आहेत. दोन्हीपैकी कोणताही एक उपाय आपण करू शकतो. आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत, दुःखे आहेत तर ती यामुळे नष्ट होतील आणि हनुमानांच्या कृपेने आपल्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतील. यासोबत आपण छोटे छोटे सुद्धा उपाय करू शकतो. आपल्या व्यवसायामध्ये भरभराट होण्यासाठी, आपला व्यवसाय वाढावा यासाठी या दिवशी हनुमानास लाल रंगाचे वस्त्र आपल्याला अर्पण करायचे आहे. यासोबतच बुंदीच्या लाडूचा प्रसाद सुद्धा मंदिरामध्ये वाटायचा आहे.